तर हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सारिका अमोल वाईब्स. तर बघा, इथं मी बनवाले. आज तुम्हाला म्हटलं होतं की परवाच्या दिवशी मी आळूची वड्याची रेसिपी दाखवणार आहे. तर इथं बघा, मी आळूची पानं जी आहेत ना ती असं स्वच्छ धुवून घेतलेत मिठाच्या पाण्यात बरं का, जेणेकरून आपल्या घशाला असं तिखट लागणार नाही. तर धुवून घेतलेत. आणि इथे मी बेसन घेतले आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे ओवा, मीठ टाकले, थोडंसं ओवा थोडासा हातावरती चोळून टाकायचा, आणि लाल तिखट थोडं घेतले आणि धने पावडर टाकले, बस इतकंच. आणि इथे घेतला होता लसूण आणि मिरचीचा ठेचा, तर तो टाकला आहे. तुमच्या प्रमाणात टाकायचा बरं का, तिखट किंवा थोडंसं पक जसं तुम्हाला हवं तसं. तर मी तो ठेचा टाकला आहे. आणि इथं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, ती कोथिंबीरसुद्धा मी आता इथं टाकलेली आहे. तर बघा, आता हे पूर्ण आता आपल्याला बेसन म्हणजे दाटसर असं ह्याला जसं बसेल ना आळूच्या पानावरती, तसं दाटसर असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर बघा, मी आता हे भिजवून घेते आणि आळूवडी लावून आळूवडीला नंतर तुम्हाला दाखवते की कसं लागलेलं आहे. तर बघा, इथे मी आता ना ह्या आळूच्या पानांना छान असं बेसन वगैरे लावून घेतलेलं आहे. आता जे आपण पीठ मळलेलं होतं ती, आता ह्या ज्या वड्या आहेत ना त्या आपण आता उकळायला ठेवणार आहोत. त्यासाठी मी घेतलं इथं पातेलं, आणि ह्या पातेल्यात थोडं तेल टाकून ह्या पातेल्याला पूर्ण असं तेल लावून घेणार आहे. आणि ह्या ज्या वड्या आहेत ना आपण ह्यात ठेवून कुकरमध्ये 2-4 शिट्ट्या घेऊन उकळून घेणार आहे. चला, ह्या ज्या वड्या आहेत ना आपण ह्या पातेल्यामध्ये असं ठेवूयात आणि उकळून घेऊया. हे बघा, कढईत जर उकळून घेतले तर वेळ लागते, पण कुकरमध्ये जर घेतलं ना तर वेळ बी आपला वाचतो थोडा, आणि लगे पटकन होऊन जाते. तर बघा, आळूच्या वड्या मी ह्यात आता ठेवून दिल्यात, आणि ह्याच्यावरती झाकण बी ठेवणार आहे बरं का. तर बघा, कुकर गॅसवरती ठेवलं आहे, त्यात थोडंसं पाणी ओतले, आणि आपले जे हे पातेलं आहे ना त्या ह्या पातेल्यात आपण वड्या ठेवल्या होत्या ते पातेलं आता ह्यात ठेवून देणार आहे, आणि ह्याच्यावरती झाकणसुद्धा ठेवणार आहे. तर हे झाकण ठेवलं, आणि असंच आपण आता 3 ते 4 शिट्ट्या घेऊन छान असं वाफवून घेणार आहोत वड्याला, आणि नंतर आपण वाफवून घेऊन तळणार आहोत. वाफवून घेऊन तळल्यानंतर ज्या वड्या असतात ना त्या खायला खूपच खमंग लागतात बरं का, आणि गरमागरम तर एवढ्या भारी लागतात. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आणि चला, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करत जा बरं का, आणि नवीन कोणी बघत असेल ना आपला चॅनल व्हिडिओज तर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तर आता भेटू डायरेक्ट कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर तळवतानाच दाखवते तुम्हाला. तर बघा, इथं आपली छान असे अळूवडे आता इथं उकडून तयार आहे बरं का, उकडले छान अशा. तर याला कट करून घेते, आणि इथं आपलं तेलसुद्धा गरम झाले बरं का. तर ह्यातच आपण आता तळून घेणार आहोत. पहिला कट करून घेते इथे मी. तर बघा, इथं मी आता कट करून घेतलेत अशा मस्तपैकी. तर चला ते तळून घेऊयात.
हे बघा किती छान अशा तळल्यात. खुसखुस आवाज आला का नाही, खरपूस असा आवाज आला, खमंग आहे बघा. तर चला, कशा वाटल्या वड्या, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या जे कोणी नवीन असेल ना त्याने सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.